ओके. मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या ज्या महान पुरुषांनी आणि स्त्रियांनी आपले योगदान दिले, त्या सर्व महान पुरुषांना आणि स्त्रियांना विनम्र अभिवादन करून विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी ॲक्वॅक आणि इतिहास विभागाच्या वतीने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या विषयाच्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसापासून फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचं आयोजन करून आज मला आपल्या समोर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार क्रांतिगुरु लहुजी साळवे या विषयावर माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महेंद्र कदम सर, इतिहास विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड सर, दिगंबर वाघमारे सर, डॉक्टर नेताजी कोकाटे सर, तसेच त्यांना बहुमूल्य साथ देणारे सर्व प्राध्यापक मित्रमंडळी तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तसेच या व्याख्यानमालेस आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य डॉक्टर संभाजी बिरांजे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर मोहिते सर, प्राध्यापक दशरथ रसाळ सर, डॉक्टर संतोष रायबोले सर, डॉक्टर मारुती चव्हाण सर, तसेच मला ऐकणारे सर्व मित्रमंडळी, या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, आपल्या देशातील महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब या तीन जी राज्य आहेत, या तीन राज्यात परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीमध्ये ही तीन राज्ये अग्रेसर असल्याचे आपल्याला दिसून येतात. आणि या राज्यातील वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांनी ज्या प्रबोधनाच्या चळवळी सुरू केलेल्या होत्या, त्या चळवळी त्या राज्यापुरत्या केवळ मर्यादित राहिलेल्या नव्हत्या, तर त्या चळवळीचा प्रभाव संपूर्ण देशावर पडलेला, देशावर घडून आलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशाच व्यक्तिमत्वापैकी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या व्यक्तिमत्वाने आपला ठसा उमटविला आहे, असे महापुरुष म्हणजे क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे. मित्रांनो, आधुनिक भारताच्या इतिहासात लहुजी साळवे यांचे योगदान अनन्यसाधारण अशा प्रकारचे आहे, परंतु ते इतिहासापासून उपेक्षित असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि अशा उपेक्षित महामानवाचा सत्य इतिहास सर्वांसमोर यावा या दृष्टिकोनातून मी अनेक वर्ष पीएचडीचं संशोधन केलेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जीवन कार्यावर आधारित थोर समाज सुधारक क्रांतिगुरु लहुजी साळवे हा माझा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. मित्रांनो, आजपर्यंत अनेक लेखकांनी, विचारवंतांनी भारताचा इतिहास अनेक प्रकारांनी लिहिलेला आहे. आणि हा इतिहास लिहित असताना त्यांनी केवळ राजाची चरित्र व त्यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख इतिहासामध्ये केलेला आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की इतिहास घडवण्यामागे सामान्य माणसाचे योगदान काहीच नाही का? आणि त्यातून जनसामान्याचा इतिहास, उपेक्षिताचा इतिहास ही नवीन संकल्पना जी आहे, नवीन कन्सेप्ट जी आहे, इतिहासामध्ये पुढे आलेली होती. आणि त्या कन्सेप्टचा आधार घेऊन, त्या कन्सेप्टच्या माध्यमातून आज त्या व्यक्तिमत्वापैकी क्रांतिगुरु लहुजी साळवे हे एक महत्वाचे व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येते. मित्रांनो, लहुजी साळवे हे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे की जे व्यक्तिमत्व ब्रिटिश आणि पेशवाई असे दोन्ही काळ अनुभवलेलं एक महनीय व्यक्तिमत्व होतं. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या वस्तीतील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांग जातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलाचे नाव राघोजी आणि आईचे नाव विठाबाई असे होते. आणि त्या काळामध्ये आजच्या प्रमाणेच त्या काळामध्ये सुद्धा पूर्वजाचे नाव लहान मुलाला ठेवण्याची पद्धत अस्तित्वात होती. आणि त्यानुसार राघोजी म्हणजे लहुजी साळवे यांचे वडील, त्यांनी आपले आजोबा थोरले लहुजी यांचे नाव आपल्या लहान मुलाला दिले. आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, साळवे घराण्यातील लहुजी हे तिसरे नाव आपल्याला असल्याचं साहित्य या इतिहासामधून दिसून येते. मित्रांनो, लहुजींची कुशाग्र बुद्धी पाहून म्हणजे त्यांचे वडील राघोजींनी लहानपणापासूनच त्यांच्याकडे विशेष अशा पद्धतीचं लक्ष दिलेलं होतं. परंतु हा काळ पेशवाईचा होता व जातीयता अत्यंत ताठर बनल्यामुळे ब्राह्मणेतरांना शिक्षण घेण्याचा या काळामध्ये अधिकार नव्हता. अस्पृश्यांना पदोपदी जातीयतेचे चटके सहन करावे लागत असत.
आणि या काळामध्ये अस्पृश्य जातीतील ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यामध्ये महार, मांग, चांभार, धेड इत्यादी लोकांस रस्त्याने जाताना सुद्धा थुंकण्याची सुद्धा या काळामध्ये परवानगी नव्हती. मित्रांनो, हा असा काळ होता की या काळामध्ये अस्पृश्याची सावली सुद्धा इतर उच्च वर्णीयांच्या अंगावर पडता कामा नये याची काळजी घ्यावी लागत होती. अशा प्रकारची दयनीय स्थिती जी आहे संपूर्ण अस्पृश्य वर्गाची या काळामध्ये होती. परंतु सगळ्यात महत्वाचं, राघोजी साळवे जे आहेत हे सैन्यामध्ये नोकरी करीत असताना तसेच त्यांच्यामध्ये जे शौर्य आहे त्यांच्या शौर्यामुळं त्यांना जरी या व्यवस्थेचे चटके सहन करावे लागले नसले तरी बाकी जे अस्पृश्य समाज होता त्या अस्पृश्य समाजाची स्थिती अत्यंत बिकट अशा प्रकारची होती आणि त्यामुळे राघोजींना ही पेशवा येथील जातीयतेची प्रचंड चीड होती. परंतु उदरनिर्वाहाचं कोणतेही साधन या काळामध्ये नव्हते आणि त्यामुळे त्यांनी आपल्या घराण्यावर पूर्वापार चालत आलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी स्वीकारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संरक्षणाचे महत्वाचं काम त्यांनी पुढे चालू ठेवलं. मित्रांनो, राघोजी साळवे आणि दादोजी नाईक म्हणजे उमाजी नाईक यांचे वडील हे दोघेही पुरंदर किल्ल्याचे रखवालदार होते आणि दोघांचेही एकच गाव असल्यामुळे त्यांचे घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध होते आणि त्यामुळे लहुजी साळवे व उमाजी नाईक यांचे बालपण जे आहे इसवी सन 1794 ते जवळपास 1810 या काळामध्ये एकत्र गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. राघोजींनी लहानपणापासूनच लहुजींना घराच्या प्रांगणात तिरंदाजी, त्याचप्रमाणे मल्लखांब, दांडपट्टा या विद्येचं प्रशिक्षण दिलेलं होतं. त्याचप्रमाणे पोटाने किल्ल्याच्या भिंतीवर चढणे, पोहणे, गनिमी कावा या कलेतही लहुजींना पारंगत केलेले होते कारण राघोजी साळवे सुद्धा या कलेमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. मित्रांनो, बालवयातच हातात ढाल आणि तलवार, दांडपट्टा ही सर्व शस्त्र मिळाल्यामुळे तसेच तलवारबाजी त्याच पद्धतीनं लवचिकतेचं प्रशिक्षण मिळाल्याने लहुजी शस्त्रविद्येत निपुण झालेले होते. सकाळी उठून तालीम करणे, जोर बैठका मारणे हा त्यांचा नित्यक्रम होता. लहुजी 10 वर्षाचेच असताना राघोजी यांनी त्याला गडावर घेऊन जात होते आणि एके दिवशी लहुजीच्या हट्टी स्वभावामुळे राघोजींनी काशीनाथ लोहाराकडून लहुजीसाठी एक छोटा दांडपट्टा आणि एक छोटी तलवार बनवून घेतलेली होती आणि लहान वयातच लहुजी साळवे कमरेला दांडपट्टा हातात दांडपट्टा आणि कमरेला तलवार लावून आपल्या वडिलांसमोर ते अनेक ठिकाणी जात असत. असेच एकदा राघोजी साळवे यांच्याकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या त्या काळामध्ये होत्या आणि त्यामुळे बऱ्याच वेळा लहुजी साळवे त्यांना हट्ट करत होते आणि हट्टी स्वभावामुळे राघोजी सुद्धा त्यांना आपल्या सोबत घेऊन जात असत. राघोजी असेच एक वेळेस सरकारी कामानिमित्त थेऊर या ठिकाणी गेलेले होते आणि थेऊरच्या छावणीमध्ये त्यावेळी अरबी घोड्याचे व्यापारी आलेले होते आणि त्यावेळी त्या राघोजी साळवे हे कारभारासह कामामध्ये गुंतलेले असताना ह्या लहुजी साळवे यांनी राघोजीची नजर चुकवून ते फिरत त्या अरबी घोड्याच्या व्यापाराजवळ आलेले होते आणि त्यावेळी पेशव्याच्या सरदाराची नजर लहुजी साळवे यांच्यावर पडलेली होती आणि त्याला तो छोटा सैनिक पाहून आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्यावेळेस लहुजी साळवे यांना विचारले की तू कमरेला फक्त दांडपट्टा आणि तलवार घेऊन फिरतोस की तुला फिरवताही येते? आणि यावेळी दांडपट्टा फिरून लहुजी साळवे यांनी त्यावेळी सर्व सरदारांना आश्चर्यचकित केले. एवढेच नव्हे तर त्या सरदाराची त्यांनी या काळामध्ये शाबासकी मिळवलेली होती. मित्रांनो, बालवयात लहुजी आपल्या सौंगड्यासह ज्यावेळेस भटकंती करीत असत आणि त्याच काळामध्ये जे वेगवेगळे सैन्याचे डेरे पडत होते आणि सैन्याचा कुठं जर डेरा पडला असेल तर गावातील सर्व पोरं जमून ते डेरा पाहण्यासाठी लहुजी साळवे या काळामध्ये जात होते आणि एके दिवशी अशाच प्रकारे जंगलामध्ये सदा नावाच्या गुराखी होता आणि त्या गुराख्याच्या कळपातील गायीच्या वासरास लहुजी साळवे यांनी उचलून घेतले आणि हा प्रसंग जो आहे त्या गुराख्याने गावातील लोकांना ज्यावेळेस सांगितला त्यावेळेस गावातील लोक सुद्धा या लहुजींच्या ताकदीसमोर थक्क झालेले होते. असे अनेक प्रसंग जे आहेत, असे कितीतरी प्रसंग जे आहेत बालवयामध्येच लहुजी साळवे यांच्याकडून घडलेले होते. मित्रांनो, तरुण वयामध्ये अख्खा बैल खांद्यावर घेऊन नाचणे, त्याचप्रमाणे जेजुरीच्या खंडोबाचा 1 मन वजनाचा खंडा फिरविणे, एका दमात गड चढणे याप्रमाणेच त्यांच्या मल्लयुद्धेतल्या आणि अफाट शक्तीच्या व चपळतेच्या ज्या कथा आहेत त्या कथा त्या काळामध्ये गावोगाव आणि प्रांतभर रंगत असत. त्यांच्या मल्लयुद्धातल्या अभूतपूर्व विजयाच्या कथा अनेक लोकांकडून सांगितल्या जात असल्याने त्या काळामध्ये तरुणामध्ये सुद्धा या कुस्तीसाठी म्हणजे मल्लयुद्धेसाठी
मल्लयुद्धेच्या लढतीसाठी एक ईर्ष्या निर्माण होऊन त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होत असे. आजही लहुजी साळवे यांच्या ज्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला वयोवृद्ध वर्गाकडून सांगितल्या जातात. मित्रांनो, अशा प्रकारचं महत्वाचं काम जे आहे या काळामध्ये लहुजी साळवे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच लहुजी साळवे हे एक महत्वाचं व्यक्तिमत्व असल्याचं आपल्याला दिसून येते. फलटण येथे अशाच प्रकारे लहुजी साळवे यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडलेले आहेत. त्यापैकीच एक प्रसंग म्हणजे मल्लयुद्धेतला आहे आणि यावेळी फलटण या ठिकाणी कुस्त्याचा एक सामना भरलेला होता. जंगी कुस्त्याचा सामना चालू होता. म्हणजे हा काळ 1816चा काळ होता आणि त्या काळामध्ये कुस्त्याचे जे सामने जे आहेत गावोगावच्या यात्रेमध्ये भरवले जात होते आणि अशाच सामन्यामध्ये यावेळी या सामन्यासाठी पंजाब प्रांतातून किजान पठाण नावाचा एक मल्ल येणार होता आणि तो मल्ल जवळपास 7 फूट उंच अशा पद्धतीचा धिप्पाड अशा पद्धतीचा मल्ल होता आणि त्याची शरीरयष्टी सुद्धा अत्यंत मजबूत अशा प्रकारची होती. आणि या प्रसंगी लहुजी साळवे यांनी या पठाणी पैलवानाचं आव्हान या काळामध्ये स्वीकारलेलं होतं आणि या लढतीमध्ये अटीतटीची जी लढत झालेली होती त्या लढतीमध्ये या पठाणास चारी मुंड्या चित करण्याचं काम हे लहुजी साळवे यांनी केलेलं होतं आणि अशा प्रकारे या कुस्तीच्या लढतीमध्ये लहुजी साळवे यांना विजय मिळाला आणि विजय मिळाल्याच्या नंतर फलटणच्या महाराजाकडून एक मानाचं सोन्याचं कडं आणि 11 मोहरा लहुजी साळवे यांना बक्षीस मिळून मिळाल्या होत्या. फलटण येथील ज्यावेळेस कुस्तीच्या आखाड्यातील पराक्रम जो आहे त्या पराक्रमामुळे लहुजीचा मल्लविद्येत प्रचंड प्रमाणामध्ये दबदबा वाढलेला होता आणि त्यामुळे त्यांना पुणे, जुन्नर, सातारा, फलटण त्याचप्रमाणे अहमदनगरचा जो भाग आहे या अहमदनगरच्या भागापर्यंत लहुजी साळवे यांना जोड नव्हता. मित्रांनो, आपल्या परिश्रमाने लहुजींनी मल्लविद्येत निष्णात अशा विजयाचे उच्च शिखर गाठलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या मल्लविद्येतल्या शौर्यांच्या ज्या कथा आहेत, विजयाच्या ज्या कथा आहेत, मर्दानकीच्या ज्या कथा आहेत ह्या सर्व ऐकून त्यांची आई विठाबाई आणि त्यांच्या वडिलांना सुद्धा त्याचप्रमाणे कुस्ती प्रेमींना सुद्धा प्रचंड आनंद होत होता. मित्रांनो, पुरंदर किल्ल्याच्या जवळ पेठ हे लहुजीचे मूळ गाव आहे आणि दांडपट्टा चालवणे हे या साळवे घराण्याचे विशेष कौशल्य होते. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, शिवकाळामध्ये अनेक लढाईत याच घराण्यातील थोरले लहुजी यांनी पराक्रम गाजवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेक दिनी या घराण्याला राऊत नावाची उपाधी देऊन त्यांचा सन्मान केलेला होता आणि याच घराण्यामध्ये लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे हे सुद्धा एक शूरवीर कर्तबगार योद्धे होते. त्यामुळे बाजीराव दुसरा यांच्या काळात त्यांच्याकडे शाही शिकारखान्याची जबाबदारी होती. लहुजी साळवे वडिलाप्रमाणे धिप्पाड बलदंड होते. 1811 मध्ये लहुजी साळवे पेशव्याच्या रामोशी गेटवर नाकेदार म्हणून रुजू झालेले होते आणि ही नोकरी करीत असतानाच सर्वप्रथम लहुजी साळवे यांच्या मनामध्ये पेशवाईतील अमानुष अन्याय, अत्याचार आणि विषमतेची जाणीव हे सर्वप्रथम 1811च्या नंतर झालेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात खडकीचं युद्ध अत्यंत महत्वाचं म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेची स्थापना होण्याच्या उद्देशाने इसवी सन 1817 मध्ये झालेल्या खडकीच्या युद्धात ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचं स्थान आहे. कारण खडकीतील विजयाने खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली होती. यावेळी या युद्धाच्या वेळी पुण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी रेसिडेंट अधिकारी एल्फिन्स्टन यांच्याकडे होती. तर पेशव्याच्या सैन्याचं नेतृत्व जे आहे ते बापू गोखले यांच्याकडे होते. यावेळी पेशव्यांच्या शस्त्रागारात जे हजारो शस्त्र अनेक वर्षापासून गंजत पडलेली होती, न वापरता ती पडून होती, ती शस्त्र वापरात आणावी म्हणून त्याला पाजरणे, त्याचप्रमाणे त्या शस्त्राची दुरुस्ती करणे, ही सर्व कामे जी आहेत लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे यांनी या काळामध्ये केली. मित्रांनो, या खडकीच्या युद्धाच्या वेळी ज्यावेळेस वातावरण तयार झालं त्यावेळेस
दुसरे बाजीराव पेशवे व सेनापती बापू गोखले यांनी राघोजी साळवे यांना पुणे, अहमदनगर, पुरंदर, सातारा हा जो परिसर आहे या परिसरातील सैन्यांना एकत्र करण्याचा आदेश दिलेला होता आणि त्यानुसार राघोजी साळवे यांनी महादेव कोळी, भिल्ल व अस्पृश्य जातीतील सैनिकांना एकत्र करण्याचे काम केले. पुण्यातील पेशव्यांचे जवळपास 40,000 सैन्य या काळामध्ये जमा झालेलं होतं. खडकी येथे ज्यावेळेस लढाईला सुरुवात झाली आणि या लढाईचं दृश्य चित्र जे आहे, बाजीराव दुसरा जो शेवटचा पेशवा आहे हा पर्वतीवरून दुर्बिणीच्या माध्यमातून सर्व लढाईचं चित्र पाहत होता. मित्रांनो, पेशव्याच्या या सैन्यामध्ये, या युद्धामध्ये पेशव्याच्या सैनिकावर ब्रिटिशांकडून तोफा व बंदुकीचा मारा सुरू झाला आणि या माऱ्यामुळे पेशव्याचे सैन्य धारातीर्थी पडत होते. तोफाच्या भडीमारांनी घोड्यासह जे योद्धे आहेत ते पराक्रमाची शर्त करून ब्रिटिशांसोबत लढता लढता जखमी होऊन मृत्यूला सामोरे जात होते. ते सैनिक जमिनीवर कोसळताच ब्रिटिश सैनिक त्यांची तलवारीने मुंडके उडवून त्यांच्यावर घोडी नाचवित होती. अशा प्रकारचं जे दृश्य आहे हे दृश्य पाहून राघोजी साळवे या युद्धामध्ये द्वेषाने लढलेले होते. राघोजी साळवेंचं सुद्धा एक महत्वाचं शस्त्र म्हणजे दांडपट्टा होतं आणि त्यांच्या हातातील दांडपट्ट्याच्या साहाय्याने त्यांनी इंग्रज सैन्याचा या काळामध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार करण्याचं काम त्यांनी या युद्धामध्ये केलेलं होतं. परंतु ब्रिटिशांकडे अत्याधुनिक प्रकारचा शस्त्रसाठा या काळामध्ये होता आणि त्यामुळेच ज्यावेळी दांडपट्टा फिरणाऱ्या राघोजी साळवे यांना पाहून इंग्रज सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्याचा वर्षाव या काळामध्ये केला आणि यावेळी मोठ्या धैर्यानं शेवटपर्यंत ब्रिटिशाशी लढता लढता राघोजी साळवे यांनी या युद्धामध्ये आपले प्राण गमावले, त्यांनी बलिदान दिले. मित्रांनो, ब्रिटिशांच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रामुळे पेशव्याच्या हजारो सैनिकांचे प्राण या काळामध्ये जात आणि हे पाहून पेशव्याचे जे सेनापती आहेत बापू गोखले यांनी या काळामध्ये शरणागती स्वीकारली. आपल्या सैन्याचा पराभव झाला हे ज्यावेळेस बाजीराव दुसरा यांना कळाले आणि त्यावेळी त्यांनी पर्वतीवरून पलायन या काळामध्ये केले. मित्रांनो, खडकीच्या युद्धामध्ये राघोजी साळवे यांचं बलिदान दिलेलं होतं आणि राघोजीच्या मृत्यूमुळे लहुजी साळवे यांना प्रचंड वेदना झाल्या, कारण या अगोदरच त्यांच्या आईचं सुद्धा निधन झालेलं होतं आणि या युद्धामध्ये आपल्या वडिलाचं निधन झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांना प्रचंड वेदना या काळामध्ये झाल्या. युद्धाची समाप्ती होताच त्यांनी आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. राघोजीच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का लहुजी साळवे यांना बसला होता आणि या लढाईमध्ये पेशव्याच्या नाकर्तेपणामुळे व पलायनवादी प्रवृत्तीमुळे राघोजीसह हजारो रामोशी, आदिवासी व अस्पृश्यांनी आपले प्राण गमावलेले होते. त्यामुळे लहुजी साळवे यांनी या काळामध्ये जोपर्यंत या देशातून ब्रिटिशांची सत्ता नेस्तनाबूत करणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची प्रतिज्ञा जी आहे लहुजी साळवे यांनी या काळामध्ये केली. मित्रांनो, त्यातूनच या देशाला परकीयांच्या तावडीतून मुक्त करण्याची पहिली ठिणगी जी आहे ती लहुजी साळवे यांच्या क्रांतिकारी विचारातून आपल्याला दिसून येते. खडकीच्या लढाईत ब्रिटिशांचा पराभव होऊन महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीची स्थापना 1818 मध्ये झाली होती. याचे लहुजी साळवे यांना प्रचंड दुःख होते, कारण ब्रिटिश हे परकीय आहेत आणि एका परकीय लोकांना, परकीय देशाला दुसऱ्या प्रदेशावर राज्य करण्याचा, तेथे वसाहती स्थापन करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे ब्रिटिशांची सत्ता या देशातून नष्ट झाली पाहिजे, यासाठी लढा देण्याची तयारी जी आहे या काळामध्ये लहुजी साळवे यांनी केली. मित्रांनो, या खडकीच्या युद्धानंतर लहुजी साळवे हे सर्वप्रथम आपल्या कुटुंबास भेटण्यासाठी, आपले जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पेठ या गावी आले. त्यांनी आपल्या आप्त सवकीयांना राघोजींच्या बलिदानाची बातमी दिली आणि सांगितले की या युद्धामध्ये वडिलाचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण पेठ गावावर या काळामध्ये शोककळा पसरली आणि या दुःखातून त्यांनी आपल्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु राघोजीचे बलिदान
आणि त्याचप्रमाणे पुरंदर किल्ला, सिंहगड, शिवनेरी, रायगड या किल्ल्याच्या आठवणी लहुजी साळवे यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यानंतर लहुजी साळवे यांनी पुरंदर, पेठ, औंध, सुपे, चिंचवड, चिखली, चाकण, बारामती, आळंदी, देहू, वाघोली, लोणी, हडपसरचा जो भाग आहे, जेजुरी, तसेच भोर आणि मुळशीच्या परिसरात असणाऱ्या छोट्या छोट्या गावांना त्यांनी या काळामध्ये भेटी दिल्या. कारण या गावातील अनेक कनिष्ठ व अस्पृश्य जातीतील तरुणांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी राघोजीच्या नेतृत्वाखाली या युद्धात भाग घेऊन आपले बलिदान दिले होते. युद्धानंतर या गावातील जखमी सैनिक, मृत सैनिकांचे जे नातेवाईक आहेत यांच्या भेटी घेऊन त्यांना लहुजी साळवे यांनी या काळामध्ये धीर दिला व स्वराज्याच्या पुनर्स्थापनेसाठी उपाशी तपाशी अवस्थेत डोंगर दऱ्याखोऱ्यात भटकंती करीत त्यांनी अनेक दिवस या काळामध्ये काढले. मित्रांनो, मृत सैनिकाच्या नातेवाईकांचे सांत्वन केल्यानंतर लहुजी साळवे यांनी आपल्या लहान बहिणीच्या विवाहाची जबाबदारी पार पाडली. राधाबाई हिचे लग्न त्यांनी 1818 मध्ये लावून दिले. त्यानंतर चांगुणाबाई, राहीबाई या बहिणीचे सुद्धा लग्न त्यांनी आप्त सोयकियाशी लावून दिले. परंतु लग्नानंतर 6 महिन्यातच राधाबाईच्या पतीचे निधन झाल्यामुळे तिच्या वाट्याला तरुणपणातच वैधव्य आलेले होते आणि अशा परिस्थितीत सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून लहुजी साळवे बहीण राधाबाई व लहान भाऊ शिवजीसह ते फेब्रुवारी 1822च्या सुमारामध्ये पुणे या ठिकाणी वास्तव्यास आले. मित्रांनो, पुणे येथे त्यांनी गंजपेठ हे ठिकाण निवडलेलं आहे. हे ठिकाण निवडण्याचं कारण म्हणजे काय, तर लहुजी साळवे ज्यावेळी पेशव्यांच्या सैन्यात रामोशी गेटवर नाकेदार म्हणून कार्यरत होते तेव्हा राघोजीसह ते याच परिसरामध्ये राहत होते आणि त्यावेळी त्यांनी तेथेच एक झोपडी या काळामध्ये बांधलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचं एक महनीय काम जे आहे हे काम हे लहुजी साळवे यांनी या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, तरुणांना ज्यावेळेस लहुजी साळवे यांनी 1822 मध्ये पुणे गंजपेठ या ठिकाणी तालीम स्थापन केली आणि त्या तालमीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक शिक्षण घेण्यासाठी येत असत. लहुजी साळवे यांनी 1822 मध्ये स्थापन केलेली सशस्त्र विद्येचं शिक्षण देणारी देशातील पहिली तालीम स्थापन होईल. मित्रांनो, या तालमीच्या माध्यमातून अनेक जाती धर्माचे लोक या तालमीमध्ये शिक्षण घेत होते आणि या तालमीच्या माध्यमातूनच अनेक सैनिक भारतीय स्वतंत्र लढ्यासाठी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस हा जो काळ आहे या काळामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये रामोशी समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये उठाव केलेले होते. या रामोशी समाजाच्या उठावाचं नेतृत्व सतू नाईकांनी केलेलं होतं. सतू नाईकांना सैनिक पुरवण्याचं काम हे सुद्धा लहुजी साळवे यांनी केलेलं आहे. सतू नाईकाच्या नंतर उमाजी नाईक हे राजे झाले. उमाजी नाईक आणि लहुजी साळवे यांचे खूप स्नेहाचे संबंध होते आणि उमाजी नाईकांच्या सैन्यामध्ये लहुजींच्या तालमीमध्ये शिक्षण घेऊन अनेक क्रांतिकारक सहभागी होत होते. मित्रांनो, यानंतरच्या काळामध्ये जे आदिवासी उठाव झालेले आहेत या उठावामध्ये सुद्धा लहुजी यांचा सक्रिय सहभाग होता. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उठावामध्ये सुद्धा लहुजी साळवे यांचं महत्वाचं योगदान होतं. मित्रांनो, हे भारतीय राष्ट्रीय लढ्यामध्ये लहुजीचं योगदान होतं. परंतु सगळ्यात महत्वाचं, लहुजी साळवे यांचे विचार हे पुरोगामी विचार होते. पुरोगामी विचाराचे लहुजी साळवे होते आणि त्यांच्या कुटुंबातील जी लहान बहीण आहे राधाबाई, ज्यावेळेस लहुजी साळवे पुरंदरहून गंजपेठ या ठिकाणी आलेले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांची लहान बहीण राधाबाई आपल्या निधनानंतर त्यांच्यासोबत आलेली होती आणि या राधाबाई आपल्या
लहुजी साळवे यांच्या सोबत राहत होत्या आणि यावेळी आपल्या बहिणीचा सन्मान करून लहुजी साळवे यांनी कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आपल्या बहिणीकडे दिलेली होती. अशा प्रकारचं एक पुरोगामी व्यक्तिमत्व लहुजी साळवे होते. लहुजी साळवे हे मानवता धर्माचा पुरस्कार करणारे होते आणि त्यामुळे तरुणांना मल्लविद्या व लष्करी शिक्षण देत असताना त्यांनी कधीही दुजाभाव केलेला नाही. त्यांच्यातील कर्तबगारी आणि राष्ट्रनिष्ठेमुळेच सर्व जाती धर्मातील ब्राह्मण, मराठा, कुणबी, धनगर इत्यादी अनेक जातीचे तरुण त्यांच्या तालमीमध्ये शिक्षण घेत होते. मित्रांनो, 1794 ते 1881 हा काळ भारतीय इतिहासामध्ये नवजागरणासाठी प्रसिद्ध आहे. अन्य क्रांतिकारकांनी फक्त देशाला सर्वस्व अर्पण केलेले आहे, पण लहुजी साळवे यांना देश आणि समाज अशा दोन्ही स्तरावर लढावे लागले. कारण देश स्वतंत्र होऊन सर्व समस्या सुटणार नाहीत, तर त्याच्या जोडीला सामाजिक समता आणि आर्थिक समता आवश्यक आहे. आणि म्हणून लहुजी साळवे यांची क्रांतिकारकता ही दुहेरी अस्त्राप्रमाणे, दुधारी अस्त्राप्रमाणे होती, की जिने विदेशी आणि भारतीय कर्मठ विचारसरणी या दोघांवरही हल्ला चढविला. लहुजी साळवे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी एक फौजच आपल्या सशस्त्र तालमीत तयार केली होती, जी पुढे अनेक उठावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या सर्वांचा पाया लहुजी साळवे यांच्या मल्लविद्येमध्ये आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, भारतीय जाती व्यवस्थेतील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या माणसाने राष्ट्रभक्तीने प्रभावित होऊन ब्रिटिश सत्ता मुळासकट उखडून काढण्यासाठी अनेक समकालीन क्रांतिकारकास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेले आहे. आपल्या देशासाठी स्वतःच्या घरादाराची त्यांनी पर्वा केलेली नाही. लहुजी साळवे यांचे भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये त्यामुळे महत्वपूर्ण योगदान आहे. असे असले तरी ते इतिहासापासून उपेक्षित असल्याचं आपल्याला दिसून येते. लहुजी साळवे हे सुरुवातीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होते. त्यांना स्वराज्याबद्दल प्रचंड आदरभाव होता. त्यांना स्वराज्यातील अनेक गडदुर्गाची माहिती होती. लहुजी साळवे यांच्या तालमीमध्ये अनेक शस्त्रास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी अनेक तरुण होते आणि त्यावेळी आपल्या सर्व तरुणांना लहुजी साळवे स्वराज्यातील सर्व किल्ल्याच्या भेटी घडून आणत. अशाच प्रकारे 1848 मध्ये लहुजी साळवे यांनी आपल्या तालमीतील सर्व शिष्यासह रायगड किल्ल्याला भेट दिलेली होती. यावेळी लहुजी साळवे यांनी रायगडावरील सर्व स्थळ जे आहेत ही आपल्या शिष्याला दाखवलेली होती. मित्रांनो, लहानपणापासूनच अनेक गडदुर्गाशी लहुजीचा जवळचा संबंध होता. जी अनेक गड होती, शिवनेरी, पुरंदर यासारखी, रायगड, ही सर्व गड जे आहेत बालवयातच लहुजींनी पाहिलेली होती. त्या गडावरील सर्व स्थळं त्यांना माहित होती आणि त्यामुळं त्यांनी ही सर्व स्थळं आपल्या शिष्यांना दाखवली. आणि यावेळी त्यांचे जे आवडते शिष्य आहेत ज्योतिराव फुले यांच्या पुढाकाराने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. मित्रांनो, जर लहुजी साळवे सारखा माणूस वस्ताद झाला नसता तर स्वातंत्र्य चळवळीसाठी देशभक्त व समाज सुधारक कसे निर्माण झाले असते. परंतु भारतीय इतिहासाची ही शोकांतिका आहे की उपेक्षित समाजात कितीही श्रेष्ठ मनुष्य जन्माला तरी हेतू पुरस्करपणे त्याला बाजूला ठेवले जाते, इतिहासापासून त्याला दूर ठेवण्यात येते. क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना सुद्धा त्यांच्या जातीमुळे दूर ठेवण्यात आल्याचे दिसून येते. मित्रांनो, शस्त्रास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी लहुजींच्या तालमीत ज्योतिराव फुले आणि त्यांच्यासोबतच त्यांचे उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतील मित्र सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर यांचाही समावेश होता. त्यांनी लहुजी साळवे यांना गुरुस्थानी म्हणून त्यांच्या सशस्त्र तालमीत मल्लविद्येबरोबरच सामाजिक समतेचं एक महत्वाचं शिक्षण घेण्याचं काम केलेलं होतं. मित्रांनो, हे शिक्षण घेत असतानाच लहुजी साळवे यांच्या असे लक्षात आले की आपल्या तालमीतील आणि वस्तीतील तरुणांना प्रौढ शिक्षणाची गरज आहे. कारण हा काळ शिक्षणाचा होता. कारण ब्रिटिशांनी सर्वांना शिक्षणाची सोय या काळामध्ये निर्माण केलेली होती. त्यामुळे शिक्षण काय आहे, शिक्षणाचं महत्व या काळामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांना समजण्याच्या मानसिकतेमध्ये होतं. आणि अशा काळामध्ये आपल्या तालमीतील तरुणांना किमान अक्षर ओळख झाली पाहिजेत, किमान त्यांना गणित पाढे वाचन करता आले पाहिजेत, यासाठी प्रौढ शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी ज्योतिराव फुले यांना या तरुणांना प्रौढ शिक्षण देण्यास सुचवलं.
याचाच परिपाक म्हणून लहुजी साळवे यांच्या तालमीत इसवी सन 1847 मध्येच देशातील पहिली लष्करी म्हणजे प्रौढ शिक्षण देणारी शाळा या काळामध्ये स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, याच शाळेमध्ये आता सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख मिळालेला नाही, परंतु ज्यावेळेस मी पीएचडीचं संशोधन केलं, संशोधनामधून मला अनेक असे धागेदोरे साधनं मिळालेली आपल्याला पाहायला मिळतात की ज्यावेळेस महात्मा फुले यांनी अस्पृश्यासाठी शाळा सुरू केलेल्या होत्या आणि त्या शाळेमध्ये येण्यासाठी कुठलाही उच्चवर्णीय तरुण तयार होत नव्हता, अशा काळामध्ये लहुजी साळवे यांच्या तालमीमध्ये जी पहिली प्रौढ शिक्षण देणारी जी शाळा सुरू झालेली होती, त्याच शाळेत शिक्षण घेणारे जे धुराजी आप्पाजी चांभार व गणू शिवजी मांग या दोन तरुणांनी शिक्षक म्हणून पुढे अस्पृश्याच्या शाळेत अध्यापनाचं कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, भारताच्या इतिहासात सर्वसामान्यांना शिक्षण देऊन महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी स्त्री शिक्षणाची जी क्रांती केलेली आहे, स्त्री शिक्षणाची जी कास धरलेली होती, त्यांच्या मुळामध्ये लहुजी साळवे यांचे पाठबळ आपल्याला दिसून येते. कारण महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी ज्यावेळेस पुणे परिसरामध्ये शिक्षण प्रसाराचा ज्यावेळेस जोरदार प्रयत्न केलेला होता, त्यावेळी त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास यावेळी पुण्यातील कर्मठ विचारसरणीचे लोक अडथळे आणत असत आणि त्यांनी शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न या काळामध्ये केला. एवढंच नाही तर सावित्रीबाई फुले यांना अध्यापनाचे कार्य करीत असताना शाळेतून येता जाताना त्रास देण्यास त्यांनी सुरुवात केली. अंगावर शेण व चिखल टाकलेला होता. त्याचप्रमाणे अस्पृश्यांनी आपली मुले महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये पाठवू नये यासाठी या अस्पृश्य पालकांना धमक्या सुद्धा या काळामध्ये देण्यात आलेल्या होत्या. तसेच अस्पृश्य पालकाच्या मनामध्ये भीती करून भीती निर्माण करण्याचं काम केलं आणि त्यावेळी या फुले दाम्पत्याला लहुजी साळवे यांची समर्थ साथ या काळामध्ये होती. कारण अस्पृश्याच्या शाळेमध्ये प्रवेशांसाठी जनजागृती करणे, देणग्या जमा करणे आणि त्याचप्रमाणे तसेच कर्मठ जे विचारसरणीचे लोक आहेत, या लोकांकडून फुले दाम्पत्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना संरक्षण देण्यासाठी लहुजी साळवे यांनी आपल्या सशस्त्र तालमीत एक फौजच या काळामध्ये तयार केली व त्या तरुणाकडून ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना संरक्षण देऊन ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले दिसून येतात. मित्रांनो, म्हणूनच तर पुण्यासारख्या कर्मठ विचारसरणी असलेल्या शहरात ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाचा गाडा खंबीरपणे चालू शकल्या. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्य मुलामुलीसाठी सुरू केलेल्या शाळेसाठी जनजागृती करण्यात व या शाळेचे संरक्षण करण्यामध्ये लहुजी साळवे मांग आणि त्यांना साथ देणारे रानबा महार, धुराजी आप्पाजी चांभार यांचा मोठा वाटा आपल्याला असल्याचं दिसून येईल. या तिघांनी या काळामध्ये मांग, महार, चांभार, धेट या सर्व अस्पृश्य जातीतील भेद नष्ट करून एकता निर्माण करण्याचा या काळामध्ये प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळेच या जातीतील सर्व मुले एकत्र गुण्यागोविंदाने या काळामध्ये शिक्षण घेत होते. मित्रांनो, लहुजी साळवे यांचा लढा हा भारतीय कर्मठ विचारसरणीच्या विरोधामध्ये होता. शिक्षणामुळेच अस्पृश्याचे कल्याण होणार आहे याची जाणीव लहुजी साळवे यांना होती. लहुजी साळवे यांचे शिष्य ज्योतिराव फुले यांनी शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी अस्पृश्य व स्त्री शिक्षणासाठी अनेक शाळा सुरू केल्या आणि त्यास लहुजी साळवे यांची भक्कम साथ होती. इतकेच नव्हे तर लहुजी साळवे यांनी आपला लहान भाऊ शिवजी यांची मुलगी मुक्ता साळवे हिला ज्योतिराव फुले यांच्या शाळेत पाठवून स्त्री शिक्षणाबाबतची जी आग्रही भूमिका लहुजी साळवे यांनी या काळामध्ये घेतलेली होती. मित्रांनो, पुढे याच मुक्ता साळवे यांनी इयत्ता 4थीच्या वर्गात शिकत असतानाच मांग महाराच्या दुःखाविषयीचा निबंध लिहिला होता. हा निबंध आजही भल्याभल्यांना समजत नाही. त्या निबंधास त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारकडून पहिले पारितोषिक सुद्धा मिळालेले होते. त्या निबंधातून मुक्ता साळवे यांनी मांग महाराच्या दुःखाचे विवेचन करून भारतीय समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करून ब्रिटिश कालीन
समाज व्यवस्थेच्या विदारक परिस्थितीचा पर्दाफाश आपल्या निबंधाच्या माध्यमातून मुक्ता साळवे यांनी केला. मुक्ता साळवे या मातंग जातीतील मुलींनी आपल्या निबंधातून मांडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो आपले भविष्य घडवू शकत नाही. आणि या उक्तीनुसार पशुपेक्षाही हीन जीवन जगणाऱ्या मांग महाराच्या जीवनाची व्यथा मांडून त्यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचं काम हे मुक्ता साळवे यांनी केलं. ज्या धर्मात राहून त्यांचे पालन करून त्यांच्या त्याच धर्माच्या माध्यमातून अस्पृश्यांचा छळ कसा केला जातो, छळ करणाऱ्याचा आणि छळ सहन करणाऱ्याचा एक धर्म असू शकतो का, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करून मांग महाराणी आपल्या बुद्धीला ज्ञानरूपी औषध घेतले पाहिजेत, तरच तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल, असे या निबंधाच्या माध्यमातून मुक्ता साळवे यांनी सांगितले. मित्रांनो, हा निबंध हा ऐतिहासिक आहे आणि हा ऐतिहासिक त्याचाच प्रेरणादायी आहे. आणि या निबंधातून लहुजी साळवे यांच्या घराण्याची सामाजिक जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्याला आपल्या निदर्शनास येते. मित्रांनो, समाजातील जातीभेदाची व सामाजिक जी विषमता आहे त्या विषमतेची मुळे कर्मठ विचारसरणी असलेल्या लोकांच्या स्वार्थी धर्मांधेत आहेत. हे लहुजी साळवे यांनी या काळामध्ये ओळखलेले होते आणि त्यांची चर्चा नेहमी त्यांच्या घरामध्ये होत होती. आणि त्यातूनच लहुजी साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे हिने वयाच्या 14व्या वर्षीच ऐतिहासिक अशा प्रकारचा निबंध लिहिलेला होता. आणि या निबंधातून आमचा अस्पृश्याचा धर्म कोणता अशा प्रकारचा इसवी सन 1855 मध्ये मुक्ता साळवे यांनी सर्वप्रथम प्रश्न मांडलेला होता. त्यानंतर 100 वर्षांनी म्हणजेच इसवी सन 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्ताच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि अस्पृश्याच्या स्वाभिमानासाठी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. परंतु मित्रांनो, ज्या जातीत मुक्ता साळवे यांचा जन्म झाला त्या जातीत मुलीच्या शिक्षणाचं प्रमाण जे आहे खूप कमी आहे. या समाजात बालविवाह मोठ्या प्रमाणात आजही होतात. ज्या कर्मकांडाविरुद्ध लहुजी साळवे आणि मुक्ता साळवे यांनी आयुष्यभर लढा दिला त्याच कर्मकांडाकडे शिकलेल्या मुली वळत आहेत. उपास, तपास, व्रत, वैकल्य, गंडे, दोरे, नवस इत्यादी बाबीतून समाजाला अधोगतीकडे नेण्याचं काम केलं जात आहे. मित्रांनो, ज्या जातीत मुलीच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, ज्या समाजातील मुली धार्मिक कर्मकांडाकडे वळतात तो समाज कधीही प्रगती करू शकणार नाही. आणि यासाठी मुक्ता साळवे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उच्च शिक्षणासाठी पुढे आलं पाहिजे. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रत्येक शाळा महाविद्यालयातून अशा प्रकारच्या मुक्ता साळवे तयार झाल्यास देशाच्या प्रगतीसाठी वेळ लागणार नाही. बरोबर मित्रांनो, मुक्ता साळवे ही क्रांतिकारी लेखिका म्हणून ओळखल्या जातात आणि त्या मुक्ता साळवेवर जे संस्कार होते ते संस्कार क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे होते. मित्रांनो, लहुजी साळवे हे बोलके सुधारक नव्हते तर ते करते सुधारक होते. त्या काळात सर्वत्र बालविवाहाची पद्धत अस्तित्वात होती, परंतु लहुजी साळवे यांनी आपल्या बहिणीचा बालविवाह करण्यास नकार दिलेला आहे या काळात. त्याचप्रमाणे आपली पुतणी मुक्ता हिचा विवाह थांबवून त्यांनी मुक्ताला शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलेला आहे. म्हणजे ज्या काळामध्ये वयाच्या 14व्या वर्षी मुक्ता साळवे यांनी निबंध लिहिला त्या काळात वयाच्या 7व्या 8व्या वर्षी मुलीचे लग्न होत असत. यातून लहुजी साळवे हे फार मोठे सुधारक असल्याचं आपल्याला दिसून येतात. लहुजी साळवे यांनी अस्पृश्यता निवारणाबरोबरच स्त्री सुधारणेच्या कार्याला सुद्धा या काळामध्ये महत्व दिलेलं होतं. आणि त्यामुळेच ज्यावेळी पुण्याला महात्मा फुले यांचं योगदान स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक महत्वाचं योगदान आहे की ज्यावेळेस केशवपन नावाची पद्धत पुण्यामध्ये सुरू होती की सती प्रथा बंदीचा कायदा 1829 मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा आला
आणि त्यानंतर सती जाणं हे कायद्यानं बंद झालं आणि त्यानंतर आपल्या भारतीय समाजाने एक शकल लढवली, ती म्हणजे पतीचं निधन झाल्यानंतर त्या स्त्रीचं मुंडन करणं. त्यालाच केशवपन असं म्हणतात. मोठ्या प्रमाणात ही पद्धत होती, कारण तर स्त्री विद्रूप दिसली पाहिजे, विक्षिप्त दिसली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश होता. मग तिला कुठलेही अलंकार घालण्याची पद्धत नव्हती, अलंकार वापरायचे नाहीत, नवीन दागदागिने वगैरे नाही, साडी कपडे वगैरे नाही, घरामध्येच एका कोपऱ्याला बसायचं, अशा प्रकारची विधवाची अवस्था या काळामध्ये होती. आणि त्यामध्ये केशवपन नावाची पद्धत. आणि त्यावेळी महात्मा फुलेंनी केशवपन या प्रथेच्या विरोधामध्ये पुण्यातील नाभिक समाजाचा संप घडून आणलेला होता. आणि यावेळी पुण्यात नाभिक समाज केशवपन या प्रथेच्या विरोधामध्ये संप करण्यासाठी भीतीने पुढे येत नव्हते. भीती, सनातनी वर्गाची त्या काळामध्ये भीती होती. आणि यावेळी लहुजी साळवे यांनी आपल्या पैलवानासह नाभिक बांधवाला संरक्षण देण्याचं काम केलं आणि त्यामुळे हळूहळू ही प्रथा बंद झाली. आणि या सर्व घटनांमधून लहुजी साळवे हे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक त्याचप्रमाणे राजकीय पुनर्स्थापना करू इच्छिणारे एक धाडसी समाज सुधारक. मित्रांनो, लहुजी साळवे यांच्या कुटुंबातील एक तरुण गणू शिवजी मांग यांनी अस्पृश्याच्या शाळेमध्ये शिक्षणाचे काम केलेले आहे, शिक्षक म्हणून काम केले. अर्थात शिक्षणाला प्रेरणा देणारे प्रथम अस्पृश्य व्यक्तिमत्व म्हणजे लहुजी साळवे. शूद्रादी शूद्रांच्या शिक्षणाचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, प्रथम अस्पृश्य शिक्षक गणू शिवजी मांग व धुराजी आप्पाजी चांभार, प्रथम विद्यार्थिनी मुक्ता साळवे, असा महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळीचा इतिहास दिसतो. मित्रांनो, पेशवाईचा अस्तर होऊनही ब्रिटिश काळात, या काळात महाराष्ट्रात अतिशय ताठर स्वरूपाची मानवतेला काळीमा फासणारी अस्पृश्यता होती. उच्चवर्णीयाकडून अस्पृश्य वर्गावर अन्याय अत्याचार करणारे विषमता मूलक कारस्थान या काळामध्ये चाललेले होते. अत्याचारी जाती व्यवस्था, अनिष्ट प्रथा आणि परंपरा, पुरोहितशाही, बालविवाह, विधवा विवाह बंदी आणि अस्पृश्याला दिली जाणारी तुच्छ वागणूक, या सर्व परिस्थितीत लहुजी साळवे यांनी कनिष्ठ व अस्पृश्य जातींना सोबत घेऊन कर्मठ विचारसरणीच्या लोकांचे कारस्थान या काळामध्ये परतून लावून सामाजिक सुधारणेचा आग्रह या काळामध्ये धरलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, तालमीतील तरुणांना समाज सुधारणेसाठी प्रेरणा लहुजी साळवे यांनी दिली, कारण या काळामध्ये अस्पृश्य व कनिष्ठ जातीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा आणि धार्मिक अवडंबर या काळामध्ये माजलेलं होतं. देवा धर्माच्या नावाने अनेक कुप्रथाचे पालन या काळामध्ये केले जाईल. स्त्रियांचे सर्वत्र शोषण या काळामध्ये होते आणि तेव्हा लहुजी साळवे यांनी या समाजातील कुप्रथा नाहीशा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या शिष्याचं या काळामध्ये प्रबोधन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, लहुजी साळवे यांनी आपल्या आयुष्यात समानता, मानवता आणि न्याय या धोरणाचा पुरस्कार केला होता. समाजात स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत असे लहुजी साळवे यांचे मत होते आणि म्हणूनच सर्वांनी मानव धर्माचा पुरस्कार करा, पुरोहितशाही व भोंदूगिरीला बळी पडू नका, असा संदेश लहुजी साळवे यांनी या काळामध्ये वेळोवेळी दिल्याचं आपल्याला दिसून येते. लहुजी साळवे यांचे घर हे त्या काळातील सुधारणा विचाराची एक प्रकारे कार्यशाळाच होती आणि वास्तविक त्या काळामध्ये सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात अत्यंत कर्मठ विधी या काळामध्ये केले जात. देवाधर्माच्या नावाने मुले सोडणे, जठा वाढविणे, पोतराज आणि आराधिनी सोडणे, जोगवा मागणे, पशुबळी देणे, अशा प्रकारच्या भोंदूगिरी आणि भोंदूबाबांना लहुजी साळवे यांनी
कधीही थारा दिलेला नाही. परंतु आजही पूर्वाश्रमाच्या अस्पृश्य जातीत देवा धर्माच्या नावावर पोतराज या परंपरेचं सुद्धा वंश परंपरेनं पालन केलं जात. समाजात अनेक अनिष्ट प्रथा परंपरा जोपासल्या जातात. त्याचप्रमाणे या बळी प्रथेला सुद्धा आज एक गोंडस नाव दिलं जातं, ते म्हणजे गेट टुगेदर. आणि या माध्यमातून सुशिक्षित वर्गाकडून सुद्धा आज कर्मकांडाला चालना दिली जाते. मित्रांनो, या अनिष्ट प्रथेविरुद्ध, या अनिष्ट प्रथा परंपरामुळेच अस्पृश्य जातीची वाटचाल जी आहे ही अधोगतीकडे झालेली आहे आणि त्यामुळे समाजाचा विकास होऊ शकलेला नाही. आणि यासाठी या अस्पृश्य समाजाने समाजातील ज्या वाईट परंपरा मोडून काढून या सर्व समाजाने विज्ञानाची कास धरणं गरजेचं आहे, हे लहुजी साळवे यांना अभिप्रेत होतं. मित्रांनो, या 19व्या शतकातील सामाजिक व धार्मिक चळवळीमध्ये लहुजी साळवे यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या हेतूने लहुजी साळवे यांनी महाराष्ट्रातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळ आणि सुधारकांना सुद्धा या काळामध्ये प्रोत्साहन दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस आर्य समाजाची स्थापना झाली होती आणि आर्य समाजाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती हे पुणे येथे आले होते. आणि पुणे येथे आल्याच्या नंतर स्वामी दयानंद सरस्वती यांना विरोध करण्यात आलेला होता. गर्भानंद म्हणून गाढवाच्या पाठीवर एक गळ्यामध्ये पाठी टाकून त्याची मिरवणूक काढण्यात आलेली होती. आणि अशा वेळी स्वामी दयानंद सरस्वतींना संरक्षण देण्याचं काम लहुजी साळवे यांच्या तालमीतील योद्ध्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारकांना पाठिंबा देण्याचं काम हे लहुजी साळवे यांनी या काळामध्ये केलेलं होतं. कारण लहुजी साळवे यांचे असे मत होते की या काळामध्ये समाजातील जातीभेदाची आणि सामाजिक जी विषमता आहे त्या विषमतेची मुळे कर्मठ विचारसरणीच्या स्वार्थी धर्मांधतेत आणि अहंकारात दडलेली आहेत. त्यांनी पुराण आणि स्मृती ग्रंथ सगळ्याचा आधार घेऊन धर्माच्या नावावर इथल्या कनिष्ठ आणि अस्पृश्य जाती समूहावर धार्मिक आणि सामाजिक आर्थिक गुलामगिरी लादली आणि त्यांचे शोषण केलेले आहे. आणि त्यांच्या काव्यपाचपणामुळेच येथील कनिष्ठ जाती बरोबरच अस्पृश्य जातींना सुद्धा आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागते. म्हणून लहुजी साळवे यांनी आपल्या तालमीतील तरुणांना सतत सत्याची शिकवणूक दिली आणि त्याचप्रमाणे मानवता हाच धर्म आहे हे वारंवार आपल्या शिष्यांना बिंबवण्याचं काम, सांगण्याचं काम जे आहे हे लहुजी साळवे यांनी या काळामध्ये केलं. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतातील शूद्रादिशूद्र जातीचे हितसंबंध जे आहे हे ब्राह्मणी उच्चवर्णीयाच्या हितसंबंधापेक्षा केवळ वेगळे नसून परस्पर विरोधी आहेत याचे भान अस्पृश्य समाजाला आणून देण्याचं काम केलेलं आहे. कारण कर्मठ विचारसरणीच्या वर्ण वर्चस्वातून आणि गुलामगिरीतून या शूद्रादिशूद्र समाजाची मुक्तता करणे हाच महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा महत्वाचा उद्देश होता. आणि त्यामुळेच सत्यशोधक समाजाच्या उभारणीत क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांनी सुद्धा सर्वतोपरी सहकार्य केलेलं आपल्याला दिसून येते. कारण कर्मठ विचारसरणी असलेल्या लोकांनी या काळामध्ये धर्माच्या नावावर अनेक बनावट ग्रंथ रचून शूद्रांना बौद्धिक गुलाम केले. आणि या पाशाची कायममुळे जे आहेत, या पाशाची पाळेमुळे जे आहेत कायमची उकडून काढून शूद्राची स्थिती सुधारायची असेल तर सर्वप्रथम त्यांच्यातील देवभोळेपणा, अंधश्रद्धा, नशीबवाद तसेच धार्मिक व सामाजिक गुलामगिरी कायमची हद्दपार करणे गरजेचे आहे. आणि हे सर्व ओळखून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी या काळामध्ये केली. मित्रांनो, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या वेळी
जुना गंजपेठ म्हणजे लहुजी साळवे यांची तालीम ज्या परिसरामध्ये होती तो परिसर, या जुना गंजपेठ येथील तुकाराम नाईक यांच्या जागेवर महात्मा ज्योतिराव फुले यांचे दुकान होते. तिथेच घर नंबर 527 या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेसंदर्भात चर्चा होत असे आणि या चिंतनामध्ये लहुजी साळवे यांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केलेले होते. पूर्वतयारी करण्यासाठी लहुजी साळवे व त्यांच्या तालमीतील शिष्य ज्योतिराव फुले यांच्या सोबत या काळामध्ये असत आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात लहुजी साळवे यांचा सक्रिय सहभाग होता. मित्रांनो, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या ज्या प्रसंगी जी 60 व्यक्तींनी सर्वप्रथम तळी भंडारे उचलून सत्यशोधक समाजाचं सदस्यत्व स्वीकारलं होतं, त्यात लहुजी साळवे व त्यांच्या तालमीतील अनेक शिष्याचा समावेश होता. स्थापना लहुजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्याच्या नंतर जी तळी भंडारे उचलून शपथ घ्यावी लागत होती आणि त्या स्थापनेत लहुजी साळवे आणि त्यांच्या तालमीतील अनेक तरुणांचा सहभाग असल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, सत्यशोधक समाजाचे सुरुवातीचे जे बहुतांश जे अनुयायी आहेत ते अस्पृश्य जातीतील होते. सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यानंतर सत्यशोधक समाजाचे सदस्य होण्यासाठी एक रजिस्टर ठेवले जात होते. जो व्यक्ती सत्यशोधक समाजाची तळी उचले त्याचे नाव त्या नोंदणी बुक मध्ये लिहून ठेवण्याची आणि सही त्याची घेतली जात होती आणि हे नोंदणी बुक सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ताब्यात होते. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर ते यशवंतरावांच्या ताब्यात होते. परंतु यशवंतरावांच्या नंतर ते कुणाच्या हाती आजपर्यंत लागलेले नाही. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे सत्यशोधक समाजाच्या संस्थापक सदस्यात सुरुवातीचे जे 225 सदस्य म्हणून ओळखले जातात त्या सदस्यापैकी केवळ 114 सदस्याची नावे मिळतात. बाकीच्या सदस्याची नावे मिळत नाहीत. त्यात क्रांतिगुरु लहुजी साळवे, क्रांतिज्योती मुक्ता साळवे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची नावे त्यात आढळून येत नाहीत. उर्वरित सदस्याची नावे उपलब्ध झाली नसल्यामुळे ते आजपर्यंत प्रकाशित सुद्धा झालेली नाही. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी हजारो वर्षापासून अंधकारात खितपत पडलेल्या जो अस्पृश्य समाज आहे या अस्पृश्य समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्याचं काम केलं आणि त्यामुळे अस्पृश्य समाजास आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव निर्माण होऊ लागली. याची प्रचिती सगळ्यात महत्वाचं मुक्ता साळवे यांच्या निबंधातून दिसून येते. हा निबंध ज्यावेळी ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला त्यानंतरच्या पुढील अंकात ज्ञानोदय वाचणाऱ्या वाचकाचं एक विचार प्रकाशित झालेले आहेत मुक्ता साळवे यांच्या निबंधावर आणि त्या विचारामध्ये ते म्हणतात की त्या विचारात ज्योतिरावाच्या शाळेपासून मोठेच फळ उत्पन्न झाले आहे. महार मांगांना कसलेही धर्मपुस्तक नाही याची जाणीव त्यांना झालेली आहे. तरी त्यांनी बायबल वाचावे. हे शास्त्र सर्व जातींना व सर्व लोकांना उपयोगी पडणारे आहे. शास्त्रहीन व देवहीन राहू नका असा ज्ञानोदय वाचणाऱ्यांनी या काळामध्ये या विचारातून सल्ला दिलेला होता आणि त्यामुळेच मांग महार जातीतील अनेक लोक या काळामध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करीत त्यांचे लहुजी साळवे यांना या काळामध्ये दुःख होते. कारण ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व आहे त्याप्रमाणेच ख्रिश्चन धर्मातही धर्मगुरूचं वर्चस्व आहे. त्यामुळे ख्रिश्चन धर्मात प्रवेश करून आपल्या अस्पृश्य वर्गाचं कल्याण होणार नाही याची जाण लहुजी साळवे यांना सुद्धा होती आणि या दृष्टिकोनातून त्यांनी ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे प्रवर्तक आणि संरक्षक म्हणून लहुजी साळवे यांनी काम केले. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी
सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर पुण्यातील कर्मठ विचारसरणीच्या लोकांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली. कारण अस्पृश्य जातीबरोबरच अनेक कनिष्ठ जाती सत्यशोधक समाजाच्या विचाराने या काळामध्ये वाटचाल करू लागल्या. त्यामुळे सत्यशोधक समाजाचे कुणीही सभासद होऊ नये यासाठी त्यांच्या घरोघर अस्पृश्याच्या घरोघर जाऊन या देवभोळ्या लोकांना भीती घालून त्यांना सत्यशोधक समाजापासून दूर करण्याचा प्रयत्न पुण्यातील कर्मठ विचारसरणीच्या लोकांनी या काळामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येते. एवढंच नाही तर या लोकांनी सत्यशोधक समाजाचे सदस्यत्व स्वीकारलेल्या सभासदाच्या घरात चोऱ्या करविणे, त्यांच्या घरावर रात्री बेरात्री दगड फेकणे, त्यांना टोचून बोलणे इत्यादी प्रकार सुद्धा या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होत होते. अशा वेळी लहुजी साळवे यांनी ज्योतिराव फुले व सत्यशोधक समाजावर जे टीका करणारे जे लोक आहेत या लोकांना कडक शब्दात समज देण्याचं काम लहुजी साळवे यांनी या काळामध्ये केलेलं होतं. मित्रांनो, लहुजी साळवे यांच्या पाठिंब्यामुळेच खरे तर अशा कर्मठ लोकांकडून महात्मा ज्योतिराव फुले यांना त्रास झालेला नाही, हे सर्वांना आपल्याला मान्य करावे लागेल. म्हणजेच सत्यशोधक समाजाला सर्व बाजूंनी संरक्षण देणारे लहुजी साळवे हे या समाजाचे खऱ्या अर्थानं आपल्याला संरक्षक दिसतात. मित्रांनो, पेशवाईचा अस्त होऊनही अनेक वर्षापासून ब्रिटिशांची सत्ता आपल्या देशामध्ये अस्तित्वात आलेली होती, परंतु अस्पृश्यावरील अत्याचार आणि जातीभेद कमी झालेला नव्हता. आणि त्यामुळे उच्चवर्णीयाच्या जातामुळे अस्पृश्य जातीतील महार मांग जे लोक आहेत हे लोक इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म या काळामध्ये स्वीकारत असत. आणि हे ज्योतिराव फुले यांना फार चुकीचं वाटत होतं, कारण इस्लाम व ख्रिश्चन धर्मातही धर्म जे आहेत या धर्मातही धर्मगुरूचा जुलूम आहेच. आणि त्यामुळे आपण परधर्माचा स्वीकार न करता मी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मताप्रमाणे वागा, म्हणजे जातीभेद मोडून समता प्रस्थापित होण्यास मदत होईल. कारण ब्रिटिशाच्या राजवटीमुळे शिक्षण घेण्याची मुभा आपणा सर्वांना मिळालेली आहे आणि त्यामुळे शिक्षण घेऊन शाणे व्हा अशा प्रकारचं कळकळीचं आव्हान जे आहे महात्मा ज्योतिराव फुले या काळामध्ये करीत असत व अस्पृश्यांना सत्यशोधक समाजाचा उद्देश समजावून सांगण्याचं काम हे ज्योतिराव फुले यांनी या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, लहुजी साळवे हे अस्पृश्य समाजातील एक मानवतावादी धर्माचा पुरस्कार करणारं व्यक्तिमत्व होतं. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या चिंतनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. त्यांना हिंदू धर्मातील जातीयता व अस्पृश्यता मान्य नव्हती. त्यामुळे अस्पृश्य समाजाची गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी सत्यशोधक समाज हाच एकमेव उपाय आहे असे या काळामध्ये वाटले. लहुजी साळवे यांना वाटल्यामुळे त्यांनी इसवी सन 1873 ते 1880 या काळात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अस्पृश्य समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम हे लहुजी साळवे यांनी या काळामध्ये केलं. सत्यशोधक समाजाचा त्यांनी प्रसार केला. लहुजी साळवे यांच्या या कार्यामुळे सत्यशोधक समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात व सत्यशोधक विवाह प्रसंगी असंख्य अस्पृश्य व्यक्तींनी डोळ्यात तेल घालून छातीचा कोट करून त्यांना संरक्षण करण्याचं काम केलं. आणि त्यामुळेच सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमुळे अस्पृश्य जातीत इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्याचं प्रमाण सुद्धा खूपच कमी झालेलं आपल्याला या काळामध्ये दिसून येते. याचं कारण म्हणजे लहुजी साळवे यांनी सत्यशोधक समाजाच्या रूपानं जे काम या काळामध्ये सुरू केलेलं होतं त्यांच्या कार्याचा प्रभाव सुद्धा या काळामध्ये अस्पृश्य समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आपल्याला दिसून येते. मित्रांनो, लहुजी साळवे यांच्या रूपाने अस्पृश्य समाजाला त्या काळामध्ये एक खंबीर अशा प्रकारचं नेतृत्व मिळालेलं होतं की ज्या नेतृत्वाने वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्थेवर आधारित जी पारंपरिक जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेला छेद देण्याचं काम हे लहुजी साळवे यांनी या काळामध्ये केलं. लहुजी साळवे यांचे असे मत होते की ज्योतिराव फुले यांच्या पुढाकारामुळेच अस्पृश्य बांधवांना शिक्षणाची संधी मिळालेली आहे. त्यामुळे अस्पृश्य बांधवांनी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणामुळेच माणसात स्वाभिमान निर्माण होतो, तो कुणाची गुलामगिरी करू शकत नाही. आणि त्यामुळे हजारो वर्षापासून किड्या मुंग्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या अस्पृश्य बांधवांना
ज्ञानरूपी औषध मिळाले पाहिजे, तरच त्यांच्यात स्वाभिमान निर्माण होऊन समाजाला दिशा मिळू शकते. यासाठी लहुजी साळवे यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन महात्मा ज्योतिराव फुले यांना खंबीर अशा पद्धतीची साथ ही दिलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्या अस्पृश्य बांधवांना शिक्षण मिळावे यासाठी लहुजी साळवे यांनी पुढाकार घेऊन ज्योतिराव फुले यांना अस्पृश्याच्या शाळा काढण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यावेळी पुण्यातील कर्मठ विचाराच्या लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये विरोध या काळामध्ये केलेला होता. कारण अस्पृश्य लोकांनी जर शिक्षण घेतले तर त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव होईल, त्यांच्या स्वाभिमान निर्माण होऊन ते स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या विचारांनी वाटचाल करून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करतील आणि त्यामुळे त्यांना शिक्षणापासून रोखण्याचे प्रयत्न त्या काळात मोठ्या प्रमाणात झाले. परंतु लहुजी साळवे यांनी कर्मठ विचारसरणीच्या लोकांना न जुमानता काळाची पावले उचलून अस्पृश्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आज भारतीय राज्यघटनेचे कवच व शिक्षणाची दारे सर्वांना खुली असूनही पूर्वाश्रमीच्या काही अस्पृश्य जातीतही शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी आहे. मित्रांनो, जोपर्यंत या जातीत उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणार नाही, जोपर्यंत समाज प्रगती करू शकणार नाही, त्यासाठी शिक्षण हाच आपल्या दारिद्र्यावर उपाय आहे. आळशीपणाने निरर्थक गप्पात वेळ दौडू न देता मुलांना व्यवहारिक शिक्षण देणं आज काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक घरातील स्त्री शिकली तरच आपली मुले अभ्यासू होणार आहेत हे ओळखून स्त्री शिक्षणात आज संपूर्ण समाजाने चालना देणं गरजेचं आहे. आणि या समाज व्यवस्थेत आदरांचं, मानाचं, सन्मानाचं, प्रतिष्ठेचं स्थान निर्माण होण्यासाठी समाजातील सर्व समाजातील जे नोकरदार जो वर्ग आहे, सुशिक्षित जो तरुण वर्ग आहे, या तरुणांनी प्रामाणिक पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्याची जी समाजाबद्दल एक धुरा आहे, आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या समाजाबद्दलची सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाची जी धुरा आहे आपल्या खांद्यावर घेऊन समाजामध्ये चळवळी करणं गरजेचं आहे. आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रत्येक समाजामध्ये एक चांगला पुढारी होणं गरजेचं आहे. मित्रांनो, पुढारी कसा असावा या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करताना म्हणतात की पुढारी हा समाजाचा खरोखर खराखुरा मार्गदर्शक असावा, तो स्वार्थी नसावा, तसेच दुसऱ्याच्या ओंजळीने तो पाणी पिणारा नसावा, भाडोत्री कामे करणारा नसावा, तो समाजाची दिशाभूल करणारा नसावा, तो समाजाची दिशाभूल करणारा नसावा. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे नकली पुढाऱ्याची संख्या समाजात वाढता कामा नये. लोकांचे निस्वार्थ बुद्धीने जो काम करतो, समाजातील सर्वसामान्यासाठी जो झटतो, ज्यांच्याकडे भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता आहे, ज्यांचे चरित्र निष्कलंक आहे, असे पुढारी जे आहेत समाजामध्ये तयार होणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत लहुजी साळवे यांचा सुद्धा एक महत्वाचा वाटा होता आणि आहे. उपेक्षित समाजामधील जे लहुजी साळवे होते, परंतु आज संशोधनाच्या माध्यमातून लहुजी साळवे यांच्यावर अनेक साधनं आपल्याला मिळालेली आहेत, त्याच्यावर प्रकाश पडत आहे. अशा पद्धतीने मी आपल्या समोर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या व्यक्तिमत्वाने आपलं योगदान दिलेलं आहे, अशाच व्यक्तिमत्वापैकी क्रांतिगुरु लहुजी साळवे या विषयावर मांडणी करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आपण सर्वांनी ऐकून घेतलेला आहे. क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जीवन कार्यावर आधारित थोर समाज सुधारक क्रांतिगुरु लहुजी साळवे हा माझा ग्रंथ प्रकाशित झालेला होता. तो कोल्हापूर येथे सुद्धा उपलब्ध आहे. डॉक्टर दशरथ रसाळ सर यांच्याकडे बऱ्याच कॉप्या उपलब्ध आहेत. ज्या आपल्याला हव्या असतील त्यांनी आपण निश्चित घ्याव्या. पुन्हा एकदा या महाविद्यालयाने मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल आमचे आदरणीय डॉक्टर कदम सर, त्यांना साथ देणारे सर्व महाविद्यालयातील कर्मचारी आणि मला ऐकणारे सर्व मित्रमंडळी, या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद.